हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार, स्वामींच्या आवडीचा वार. तरी बघा सकाळचं आपलं छान असं वातावरण झालेलं आहे. तर पाणी वगैरे सुटतं 7:30ला पाणी वगैरे सगळं भरून घेतलं आणि आता राहिलेत कपडे. अजून पाणी गेलेलं नाही तर एक एक दिवशी ना बरंच वेळ पाणी असतंय. आज आहे गुरुवार, तर देवपूजा आवरून घेतली. आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया म्हणलं. तर आज उपवास आहे माझा, गुरुवार आहे. तर आज इतका उशीर लागलाय ना मला देवपूजा करायला. खरं सांगते आज बराच उशीर लागलाय. देव वगैरे सगळी स्वच्छ करून घेतलेली. हे बघा आज मला बराच उशीर झालेला आहे देवपूजा करायला. 9:30 वाजलेले आहेत. आणि आज कसं झालं माहिती आहे का, फुलं म्हणलं तर फुलं बघा मला खूप छान असं आवडते. तर झाडाला बघितले तर एक 5-6 फुलं उमडली होती. तर खूप छान वाटलं फुलं वगैरे गावल्यावर. आणि आज बराच उशीर झालाय मला. घरातले काम अजून पडलेले, तर आज स्वयंपाक वगैरे बनवला नाही. तर माऊलीचे पप्पा पण जरा लवकर गेले चहा नाश्ता करून. आणि माझं म्हणलं तर उपवास आहे. तर माझा उपवास असला तर अक्षताचा, माऊलीचा, त्यांचा दोघांचा पण उपवास असतो. तर त्यांना भगर खिचडी खायला भरपूर सारे आवडते. चला आता कपडे भांडे वगैरे पडलेत आणि असं 9-9:30 ऊन असं पडले. आता 9-9:30 वाजले. तर शेळ्यांचं वगैरे सगळं आवरलं. म्हणलं चला आज अक्षताला, माऊल्या दोघांना पण सुट्टीच आहे. क्रिसमस आहे. तर क्रिसमसच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला असं दिवसभराचं. आणि शेळीला अजून वैरण आणायला जायचं. थोडंसं वैरण आणलेलं, एक दिवस वैरण आणलेली नाही, ती काही पुरत नाही. तर जेवढी आणाल तेवढी कमीच पडायला लागली असं झालं. कारण पिल्लं वगैरे खायला लागलीत ना, तर भरपूर गवत लागते. आणि असं झालं की गवत तर कुठंच राहिलेलं नाही, म्हणजे गवतच नाही कुठं राहिलेलं. तर वाडं वगैरे आणायचे. तर चला अक्षता, माऊली दोघं पण गेले शाळेत. आजीकडे गेलेले अंगणवाडीत. मी माझं म्हणलं तर देवपूजा सगळी घरातली कामं आवरून घेतली. म्हणलं चला आता कपडे. आणि थंडीमुळं ना अजिबात काही काम करू वाटत नाही. तर थोड्या वेळ बघा उन्हाला बसलं सगळेजण. आणि आता चाललंय माझं काम. माऊलीचे पप्पा एखाद दिवशी लवकर आले ना, त्यांचं काय नाही काय काम चालू असतंय. तर गिरज पण चालू केलेले त्यांनी. आणि हे बघा जाळ्या वगैरे काढायचं, झाडून झटकायचं, पत्र वगैरे पुसायचे, सगळं त्यांचं काम चालू असते. स्वच्छ जिथल्या तिथं सगळं स्वच्छ असायला पाहिजे. आणि माझ्याकडनं राहिलं तर त्यांचं काम चालू असते. काय नाही काय सारखं दररोज करतच असते. वाजले संध्याकाळचे 6:30 आणि दररोज दररोज दळणं दळायला ना मला इतका कंटाळा येतोय. आणि भरपूर अशी थंडी पडलेली. आज माऊलीचे पप्पा 5 वाजता झाले होते. तर आज दळणं दळायचं माऊलीच्या पप्पांकडे काम आहे. माझ्याकडे मला दररोज दररोज दळणं दळायला इतका कंटाळा येतोय ना, नको असं वाटते. परत तिथनं दळणं दळून स्वयंपाक करायचा, एवढं सगळं करायला तिथले म्हणजे असं गेले थकवा आल्यासारखं होतोय. आणि कधी कधी ह्यांना उशीर होतोय ना यायला. तर दिवाबत्ती वगैरे झाली माझी. आज गुरुवार आहे. तर आज मला बनवायचं आहे मसाले भात आणि वाटाण्याचा भात, ओल्या वाटाण्याचा भात बनवायचा आहे. तर मी दाखवणार आहे तुमच्याबरोबर, पण शेअर करणार आहे. तर काय काय बनवणार आहे ना, काय काय टाकणार आहे ना, ते मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि आज मेथीची भाजी ना मी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तेच ते खाऊन इतका कंटाळा आला आहे ना, खरं सांगते, खरं भरपूर असा कंटाळा आला आहे. तर वेगळी पद्धतीने बनवणार आहे मी आज. पातळ भाजी बनवणार आहे. तर चला हिरवी मिरची वगैरे घालून बनवणार आहे. नेहमी म्हणलं तर मी मिठाचीच बनवत असते. तर आज अगदी 2-3 हिरव्या मिरच्या घालून बनवणार आहे. इकडं ना असं मी ओला वाटाणा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, 2 मिरच्या, कढीपत्ता, फ्लावर. आणि इकडं तांदूळ घेतलेले चहांतारा. आणि एक कांदा घेतलेला आहे. आणि जे काही मसाले आहेत ना ते दररोजचे, धने पावडर, अजून हळद, जिरी, मोहरी, हे तर रोजचंच आहे. आणि मग अशी ना त्यांनी मी असं मेथीची भाजी आणि लसूण सोडलेलं आहे बाहेर बसून. तरी बघा अगोदर घरात ना इतका कचरा होतो, गॅसपाशी भरपूर सारा कचरा होतो. म्हणूनसाठी म्हणलं अगोदर लसूण ना बाहेर सोलून आणूया. तर बाहेर ना असं लसूण सोलून आणलं आहे. आणि एक टोमॅटो आणि बटाटा बनवायचा मला पातळ. तरी बघा एक बटाटा शिजवून घेतलेला. मी सकाळचाच बटाटा ठेवलेला आहे, खिचडी बनवायला घेतलेला, म्हणजे की अगोदर शिजवून घेतलेलं तेच बटाटा ठेवलेलं. त्याच्यात आता मी रस्सा बनवणार आहे टोमॅटो वगैरे घालून. बटाटा बनवण्यासाठी ना मला पातळ रस्सा बनवायचा होता ना, एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेतला. आणि आज माझ्याकडे ना कोथिंबीर नाही, दररोज कोथिंबीर असती, तर आज कोथिंबीर नाही. तर थोडासा कढीपत्ता, लसूण, खोबरं हे पेस्ट करून टाकली. हे तर दररोजच असते आपलं भाजीला. आणि जे काय आपले मसाले असतात बघा, हळद, धने पावडर,
घरगुती काळा मसाला हे तर आपले हे पण रोजचेच असते. हे सगळे साधं सिंपल मसाला वापरला आणि मस्त असा आपला मस्त चमचमीत झणझणीत ना असं मला बटाटा बनवायचं होतं ना. आणि अगोदर आज काय झालं माहिती आहे का, गडबडीत ना एक मुलगी आलेली बघा अक्षताला बोलवायला. काय काय बायकांचं ना पौष महिन्यातलं गुरुवार ते काही काहींना प्रॉब्लेम अडचण वगैरे आली तर त्यांचं राहिलं असतात ना, तर ते पुढच्या गुरुवारी करते. तर ते एक मुलगी आलेली बघा तिच्या संग बोलत बसले ना, जिरं आणि मोहरी टाकायचं राहूनच गेलं. नंतर मग मी टाकलं ते. तर अक्षताला बोलवायला आलेली त्यांच्या घरी प्रसाद वगैरे असेल ना, तर अक्षताला त्यासाठी बोलवलेलं. तर इकडं मी कोमट पाण्यात ठेवले थोडंसं आणि बटाटा टाकून ना मस्त फ्राय करून घेतलं. इकडं आपलं मस्त भात टाकलेला आहे. तर भाताची रेसिपी ना मी नाही तुमच्याबरोबर शेअर केली ना, मला पटपट उरकायचं होतं आणि हे तर आपलं नेहमीचंच असतंय. तर आज ह्याचं एक वेळेस ना नक्कीच ह्याचा स्पेशल एक ब्लॉग बनवल मी. तर आज काही नाही बनवलं कारण भरपूर असं उशीर झाला आणि मला मेथी बनवायची होती अजून आणि आज गुरुवार असल्यामुळे ना भरपूर अशी भूक लागलेली. आणि थोडंसं अगदी 2च मिरच्या आणि माऊलीचं म्हणणं होतं, की मम्मी मला मिठाचीच भाजी खायची, पण मी अगदी 2 मिरच्या टाकलेल्या. मिठाची बनवाल किंवा तिखटाची बनवाल तर एवढी छान लागते ना, खरं सांगते खूप छान लागते. आणि आज मी डाळ वापरणार नाही भाजीला, तर शेंगदाण्याचं कूटच वापरणार आहे फक्त. आणि मी थोडीशी बारीक-बारीक, थोडीशी जास्त नाही बारीक, थोडीशी थोडीशी अधून-मधून ना थोडीशी कट केलेली आणि थोडीशी ओबड-धोबडच ठेवलेली. जास्त बारीक नाही कट केली तर छान लागते. शिजल्यावर ना मस्त लागते. तर हे बघा थोडंसं कूट आणि मीठ टाकून घेतलं आणि एकदम बारीक गॅसवरती आज भाजीला पण ना मी कोमटच पाणी ठेवलेलं. इकडं भात शिजतोय ना तोपर्यंत बारीक गॅसवर त्याच्यामध्ये ताटातच ठेवलेलं गरम पाणी. आणि एकदम बारीक गॅसवर शिजल ना तर खूप छान लागते. आणि इकडं म्हणलं तर आपलं मस्त बटाट्याचा रस्सा उकळतोय शेगडीवरती आणि माझी इकडं मस्त गरमागरम भाकरी बनवायची चालू आहे. तर एका ताईंची कमेंट होती, की "ताई तुझ्या भाकरी खूप छान असते." तर थँक ताई, अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असं आमचं साधं सिंपल आजचं जेवण आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.